नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। तर आज आपल्या डिस्कस करण्याचा विषय आहे पिंडपात. तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की सकाळी मी स्वतः स्वतःपत्ती फलसूत्र याचा स्क्रीनवरती टाकलं होतं. आपण सर्वांना माहिती आहे की या स्वतःपत्ती फलाबद्दल वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे. चत्तारो में भिक्खवे धम्मा भाविता बहुलिखिता स्वतःपत्ती फलसच्चिकिर्या संवर्तति कत्मे चत्तारो सत्पुरुष संसव्वे सद्धम्म सवनं योनिसो मनसिकारो धम्मानुधम्म पटिपत्ति इमे को भिक्खवे चत्तारो धम्मा भाविते बहुलेखता स्वतापत्ती फलसज्जिक्रिया संवर्तती. म्हणजे भिक्खूंनो, जेव्हा चार गोष्टी विकसित केल्या जातात, जोपासल्या जातात, तेव्हा ते स्वतापत्ती फलाची जाणीव करून देतात. कुठल्या चार? तर आर्य व्यक्तींचा सहवास, सद्धम्म सवनं, योनिसो मनसिकार आणि धम्मानुधम्म पटिपदा. आपल्या सर्वांनाही माहिती आहे की हे चार, याला स्वतःपत्ती अंग म्हटलं जातं. जर हे चार घटक आपण विकसित केले, जोपासले, तर आपण स्वतःपत्ती फल प्राप्त करू शकतो. ते हे वेळोवेळी आपण या सूत्राचं आठवण आपल्यामध्ये लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. आणि वेळोवेळी याची जी चार घटक दिले आहेत, ते चार घटक आपल्यामध्ये विकसित केले जातात का, जोपासले जातात का, हे देखील वेळोवेळी चेक करणं आवश्यक आहे. तर आपण पाहू शकू की जे चार घटक आहे, सत्पुरुष सत्सेवा म्हणजे आर्य व्यक्तींचा सहवास, सद्धम्म सवन आहे, सद्धम्माचं श्रवण, योनिसो मनसिकार आणि धम्मानुधम्म पटिपदा. जर आपण धम्मानुधम्म पटिपदा जर पाहिलं, तर धम्मानुधम्म पटिपदा म्हणजे धम्म अनुधम्म, धम्म आणि धम्माचा सराव आणि त्याच्यावरती मार्गक्रमण करत राहणं. तर आपण जवळजवळ 4 वर्ष तरी, जुलैमध्ये 4 वर्ष होतील आपल्याला, तर 4 वर्ष तरी आपण धम्मानुधम्म प्रतिपदा त्याच्यावरती मार्गक्रमण करत आहोत. आणि मला वाटतं बरेच या 4 वर्षाच्या आधी देखील धम्मामध्ये कार्यरत होते, धम्माचा सराव करत होते. तर हा जो घटक आहे, स्वतःपत्ती अंग आहे, हा जवळपास सर्व त्याच्यावरती कार्यरत आहेत, विकसित करत आहेत. योनिसो मनसिकार म्हणजे योनी म्हणजे मूळ जागा, आणि त्या मूळ जी जागा आहे त्या जागेच्या दृष्टिकोनातून किंवा त्या दृष्टीने पाहणं. तर हा जो घटक आहे तो आपण विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे
जशी जशी आपली सती वाढेल, समाधी वाढेल, तसं तसं आपल्यामध्ये हा घटक विकसित होत होत जाणार आहे आणि आपण त्याचे प्रयत्न करत आहोत. त्यानंतर सद्धम्म श्रवणन. सद्धम्म श्रवणन म्हणजे सद्धम्माचं श्रवण करणं. तर हा घटक देखील आपण सर्व बऱ्याचपैकी याचा विकास करत आहोत, जोपासना करत आहोत. आणि सद्धम्म श्रवण खरंच खूप लाभदायक आहे. दररोज आपण जेव्हा सद्धम्म श्रवण करत असतो, सद्धम्म ऐकत असतो, तेव्हा आपोआपच आपली धम्माची जी जाणीव आहे ती विकसित होत असते. धम्म आपल्याला समजत असतो. त्यासोबतच आपल्यामध्ये एकाग्रता देखील उत्पन्न होत असते. तर हे सद्धम्म श्रवणन धम्माच्या जाणीवेसोबत आपल्यामध्ये सती समाधी देखील उत्पन्न करत असतो. म्हणून सद्धम्म श्रवणन हा फार महत्वाचा घटक आहे. सूत पिटकामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत की धम्माचं श्रवण करता करता बरेच साधक आहेत किंवा बरेच भिक्खू आहेत, ते अरहत पदापर्यंत प्राप्त झालेले आहेत. तर आता आपल्या तेवढे परिपक्व आपण नाही आहे की आपण सद्धम्म श्रवण करता करता अरहत पदाला प्राप्त होऊ शकतो. परंतु सद्धम्म श्रवण हा एक पाया असू शकतो की ज्याने आपण जे काही आपलं मग प्राप्ती आहे, फलप्राप्ती आहे, ते आपण विकसित करू शकतो. आपण त्याच्यामध्ये आणखीन दृढता आणू शकतो. त्यामुळे सद्धम्म श्रवणन हे खूप महत्वाचं अंग आहे. त्यानंतर पहिलं येतं सत्पुरुष संसेव. सत्पुरुष संसेव म्हणजे सत्पुरुषांच्या सानिध्यात राहणे. आता हा जे सुत्त आहे, सोतापत्ती फलसुत्त, म्हणजे सोतापत्ती फल प्राप्त करण्यासाठी जी 4 अंग आहेत त्याच्याबद्दल इथे बोलले जाते. मग जेव्हा इथे सोतापत्ती फलाची गोष्ट केली जाते तेव्हा जे सत् सत्पुरुष सत्पुरुष म्हणजे मग ते कमीत कमी सोतापन्न पदाला पोचले असणे आवश्यक आहे. कारण जे सोतापन्न असतील तेच दुसऱ्याला सोतापन्न पद प्राप्त करून देऊ शकतात. जे ले पर्सन आहेत, फक्त गृहस्थ आहेत, ते दुसऱ्यांना स्वतःपती पद प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून इथे जे सत्पुरुष आहे, जो उल्लेख आहे, ते त्यांचं मिनिमम त्यांनी स्वतःपन्न असणं आवश्यक आहे. मग आपणही देखील आपण जितक्या भिक्खूंच्या संपर्कात सध्या आहोत ते जवळपास सर्वच या विषयामध्ये म्हणजे स्वतःपन्न फलापर्यंत पोहोचलेले नक्कीच आहेत. तर असे जेवढ्या भिक्खूंच्या संपर्कात आपण आहोत आणि त्या संपर्कामुळे, त्यांच्या सहवासामुळे पण आपल्यासाठी स्वतःपत्त फलाचा जो मार्ग आहे तो प्रशस्त करत आहोत. मग हा जो सत्पुरुष यांचा सहवास जो आहे, आर्य पुगलांचा जो सहवास आहे,
तो सहवास म्हणजे नक्की काय म्हणजे त्यांच्यासोबत राहून देखील आपण अ, जर धम्माची प्रॅक्टिस नाही केली किंवा आपलं सद्धम्म श्रवण नाही केला किंवा आपलं योनिसोमनसिकार नसेल तर फक्त सहवास याने अ, आपण स्वतः पती फलापर्यंत जाऊ शकत नाही. तर म्हणूनच नुसतं सहवासच नाही तर त्यासोबत इतर तिन्ही घटक आणि एकूण चारही घटक असणं आवश्यक आहे. तर मग पुरेसा सहवास म्हणजे त्यांनी जे स्वतः आपण फल प्राप्त केलेलं आहे ते कशा प्रकारे प्राप्त केलेलं आहे, त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न देखील आपण करणं म्हणजे सत्पुरुष संशय होय. तर मग त्यांनी कशा प्रकारे स्वतःपत्ती फल प्राप्त केलेलं आहे हे आपण ते स्वतः आपल्याला शिकवतील किंवा आपण ते जाणून घ्यायचं. तर मग ते आपल्याला धम्म सांगत असतात, धम्म शिकवत असतात. योनिसोमन स्वीकारसाठी आपली सती कशी विकसित करायचं हे शिकत आणि मग आपण स्वतः ध्यान करत असतो. अशा प्रकारे आपण आपल्यामध्ये हे चारही घटक जे आहेत ते विकसित करत आहोत. तर याच्यामध्ये धम्ममंगलमशी जी जुळलेले आहेत, जे आतापर्यंत ध्यान करत आहेत, हे सर्व या जे चारही घटक आहेत ते पूर्णपणे पूर्ण करत आहेत. त्यामुळे स्वतःपत्ती फलापर्यंत पोहोचण्याचे जे काही घटक आहेत ते सर्वजण आता इथे उपस्थित जवळजवळ 142 लोक आहेत. ते सर्व हा जो क्रायटेरिया आहे ते पूर्ण करत आहे. हा क्रायटेरिया पूर्ण केला म्हणजे आपण फलाला पोहोचतो का? नक्कीच आपण फलाला पोहोचतो, परंतु आपल्याला आणखीन डिटेल्समध्ये आणखीन खोलामध्ये जाणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे सर्व घटक अवेलेबल आहेत, परंतु आपल्याला आणखीन थोडेसे प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर हे प्रयत्न काय करायचे ते आपण इथे समजून घ्यायचे. तसं पुरेसं सहवास म्हणजे त्यांचं अनुकरण करणं. ते कशा प्रकारे ते त्यांनी धम्मावरती आरूढ आहेत या सर्व गोष्टी बारकाईने पाहणं. तर जेव्हा जेव्हा आपल्याकडे अ, हे असे भिक्खू येत असतात, आपण त्यांच्या सहवासात असतो, आम्हाला देखील अशा सत्पुरुषांचा सहवास लाभलेला आहे आणि आम्ही जेव्हा त्यांचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या प्रत्येक कृती या खरंच त्यांचं वाखाणण्याजोगी असतात. म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा, त्यांचं राहणे टापटीप, कुठेही अस्वच्छता न ठेवणं, सर्व गोष्टी नियोजितपणे पार करणं, कुठल्याही गोष्टीसाठी अ, हेच हवं आहे तेच हवं आहे अशा प्रकारे अ, न वागणं, जे काही असेल त्या गोष्टीमध्ये समाधान प्राप्त करणे. तर हे सर्व गोष्टी अ, हे आम्ही पाहिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये अ, उतरवणं खूप आवश्यक आहे. मेनली त्यांचा एखादी वेळ दिली की ते नेहमी ते वेळ पाळतात. कुठलाही भिक्खू अ, वेळेच्या वेळेसाठी उशीर करत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. आता जेव्हा धृतांग प्रॅक्टिसमध्ये देखील 4:30 वाजता सकाळी अ, जेव्हा मॉर्निंगची चॅन्टिंग व्हायची तेव्हा सर्व भिक्खू त्याच्या आधीच तिथे उपस्थित राहायचे आणि वेळेवरती चॅन्टिंग सुरू व्हायची. कधी कधी आम्हीच आवाज ऐकून मग
तिथे उपस्थित होत असतो, परंतु भिक्खू सर्व त्याआधी तिथे उपस्थित असायचे. त्यानंतर जेव्हा 6:30 वाजता निघण्याची वेळ असायची, वॉक सुरू व्हायचा, तेव्हा देखील सर्व भिक्खू तेव्हा तिथे उपस्थित राहायचे. तर अशा प्रकारे त्यांचे काही गुण असतात, त्यांच्या काही सवयी असतात, त्या देखील आपण अ, आत्मसात करणं, त्या देखील आपण आपल्यामध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे. त्यांच्या आणखीन बऱ्याचशे जे विनय आहेत भिक्खूंचे, अ, ते विनय फक्त काही नियम नाही आहेत. ते विनय आपल्यामध्ये अ, सजगता किंवा सती वाढवण्यासाठी अ, ते असतात. जसं की कुठलाही भिक्खू उभा राहून पाणी पित नाही, तो खाली बसून पितो. तर तो काही एक विनय फक्त एक राईट्स अँड रिच्युअल्स नाहीये, कर्मकांड नाहीये, परंतु अ, पाणी पिताना देखील आपण माइंडफुल असणं पाहिजे, सती असणं आवश्यक आहे. मग अशा वेळी अ, आपल्यामध्ये ती जागरूकता उत्पन्न होते की आता आपण पाणी पितो. त्याप्रमाणेच कुठलाही भिक्खू मूत्र विसर्जन उभ्याने करत नाही, ते बसूनच मूत्र विसर्जन करत असतात. तर ते देखील अ, आपल्यामध्ये सती उत्पन्न करण्यासाठी, सती वाढवण्यासाठी खूप आवश्यक. तर अशा बरेचसे भिक्खूंचे विनय आहेत. ते गृहस्थ देखील त्या ते गोष्टी फॉलो करू शकतात, त्यांचं अनुकरण करू शकतात, कारण त्या आपल्यामध्ये सती विकसित करण्यासाठी खूप लाभदायक असतात. आणि त्यातलीच एक आणखीन महत्वाची जी विनय आहे, तो म्हणजे पिंडपात. तर या पिंडपातासाठीच्या विषयी आपण थोडं अ, विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तर पिंडपात म्हणजे अ, जे हे सगळं जे ट्रान्सलेशन केलेलं आहे ते अ, जे काही इंग्लिश भिक्खू होते त्यांनी पाली शिकली आणि मग त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यामुळे पिंडपात म्हणजे आर्म्स राऊंड असं म्हटलं जातं. आर्म्स राऊंड म्हणजे अन्न गोळा करणं. परंतु अ, आपण भारतीयांना माहिती आहे पिंडचा खरा अर्थ काय. तर पिंड म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की अ, एखाद्या मृत व्यक्तीला जेव्हा आपण त्याचा दाह संस्कार झाल्याच्या नंतर एक राईट्स रिच्युअल केले जातात की त्यांना अ, काही ऑफर केलं जातं मृत आत्म्याला. त्याच्यामध्ये अ, त्याला पिंडदान म्हटलं जातं. तर पिंडदानामध्ये प्रामुख्याने म्हणजे असतं म्हणजे भाताचे गोळे, ज्याला पिंड म्हटलं जातं, आणि त्याचं दान केलं जातं. तर हे भाताचे गोळे अ, ज्याला भारतीय पिंड म्हणतात. तर हा पिंडपाताचा हा खरा अर्थ आहे. म्हणजे कारण तो पिंड जे म्हटलंय तो भाताचा गोळा, आणि त्याची बनवण्याची पद्धत म्हणजे मुठीमध्ये अ, भात घेऊन त्याला दाबलं जातं आणि त्याला पिंडासारखा आकार दिला जातो. आणि याची संख्या देखील 5 असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 पिंड तिथे ठेवली जातात. ते 5चा अर्थ म्हणजे पंचमहाभूत, म्हणजे जसं आपलं शरीर जे हिंदू मान्यताप्रमाणे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि मग ते पंचमहाभूतांना अ, दान म्हणून हे 5 पिंड म्हणजे 5 भाताचे गोळे ठेवले जातात. तर त्यासोबतच इतर त्या मृत व्यक्तीला जे काही अ, आवडणारे पदार्थ आहेत ते देखील ठेवले जातात, परंतु प्रामुख्याने हा पिंड त्याच्यामध्ये मुख्य घटक असतो. तर जेव्हा पिंडपात असं म्हटलं जातं तेव्हा ते भाताचे गोळे, पात म्हणजे
गोळा करणे किंवा मागून आणणे. तर पिंडपातचा खरा अर्थ हा असा भाताचे गोळे मागून आणणे किंवा गोळा करणे असा होता. तर ही जी पिंडपाताची म्हणजे भगवान बुद्धांनी अन्नपात म्हटलेलं नाहीये, भगवान बुद्धांनी आहारपात म्हटलेलं नाहीये, तर भगवान बुद्धांनी स्पष्टपणे पिंडपात म्हटलेलं आहे. तर म्हणूनच हे, कारण त्यावेळेस भात हाच मुख्य आहार होता, त्यामुळे अ, भात, फक्त भाताचा त्याच्यामध्ये अ, उल्लेख केला असावा. आणि हे पिंडपात गोळा करण्यासाठी जेव्हा भिक्खू जातात, त्यांचा देखील विनय असतात की ते जाऊन त्या घरासमोर उभे राहतात, कुठल्याही प्रकारे गृहस्थांना बोलवत नाहीत. जर कोणी कोणाचं लक्ष गेलं तर ते येऊन मग तेथून दान करत असतात. त्यानंतर त्यांना आवश्यक तितकं दान, अन्न अन्न गोळ्या झालं नंतर ते पुन्हा एखाद्या शांत ठिकाणी, नदी किनारी किंवा झाडाखाली जाऊन ते ग्रहण करत असतात. जर त्यांच्यासोबत कोणी आजारी भिक्खू असेल तर त्याच्यासाठी देखील ते अन्न गोळा करत असतात. पण जेव्हा ते अ, शांत ठिकाणी किंवा विहारात जाऊन नॉर्मली आत्ताच्या ह्याच्यामध्ये पुन्हा ते सर्व भिक्खू विहारामध्ये जातात. विहारामध्ये ते गोळा केलेलं अन्न एका पात्रामध्ये ठेवलं जातं आणि मग पुन्हा तिथून ते सर्व भिक्खू घेत असतात आणि त्यासोबतच जे काही गृहस्थ देखील त्या विहारात असतील तर ते देखील त्याच्यात त्या गोळा केलेल्या अन्नातून घेत असतात. आणि मग तिथे अ, जेव्हा ते सर्व भिक्खू बसलेले असतात त्यानंतर अ, सर्व भिक्खू त्या जे गोळा केलेलं अन्न आहे, जे त्यांच्या पात्रामध्ये अन्न आहे, त्याला पाहतात आणि त्याला पाहिल्याच्या नंतर ते एक गाथा म्हणत असतात. तर ती गाथा अशी आहे की पटिसंखा योनिसो पिंडपाट पटिसेवामि नेवदवाय नामदाय नामंडनाय ना विभूषणाय यदा इवा इमस्य कायस्य तृतीया यापनाय विहिंसु परतिया ब्रह्मचर्यानुगहाय इति पुराणञ्च वेदना पटिहंकामि नवञ्च वेदनान उपस्यम उपदेशामि यात्रा च मे भविष्यति अनवज्जात च फासु विहारो च इति. आणखीनही त्याच्यामध्ये आणखीन 4 ओळी आहेत, परंतु अ, ह्या ओळी खूप महत्वाच्या आहेत. तर अशा प्रकारे भिक्खू ते जे अन्न आहे त्याला पाहतात, म्हणजे डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असतात, त्याचं जे स्वरूप आहे त्याच्याकडे पाहत असतात आणि ते पाहता पाहता या जे गाथा आहे ती म्हटली जाते. तर डोळ्यांनी पाहण्याचा त्याचा जो अर्थ आहे ते म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये आकर्षकपणा आहे तो न पाहता त्याच्यामध्ये जे त्याचं जे युनिसो म्हणजे मूळ जे आहे की हे जे अन्न आहे ते फक्त आपण भिक्खू फक्त शरीराच्या देखभालीसाठी खात आहे, कुठल्याही त्याच्यामध्ये चवीसाठी खात नाही. तर अशा प्रकारे म्हणून त्या अन्नाला प्रत्यक्ष पाहिले जातं. तर जे भिक्खू ह्याच्यामध्ये ही जी गाथा आहे त्याच्यामध्ये पिंडपातच्या ऐवजी आहार आहे. पटिसिंखा योनिसो आहार पटिसेवा मी आहे, परंतु
पिंडपात हा जास्त योग्य शब्द आहे, की त्यांनी जो फील आहे, प्रत्यक्ष जो आपण जे भोजन ग्रहण करत आहोत तेव्हा पिंडपाठ हा शब्द वापरला जातो, तेव्हा त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त होत असतो. तर याचा अर्थ आपण समजून घेऊया. पटिसंखा योनिसो पिंडपातं पटिसेवामी. म्हणजे जी भिक्षा मला प्राप्त झाली आहे त्याचा मी विवेक बुद्धीने वापर करत आहे. विवेक बुद्धीने वापर करणं म्हणजे तेच सांगितल्याप्रमाणे की अ, फक्त या शरीराच्या अ, जी गरज आहे म्हणून त्याचा वापर केलेला आहे. नेव दवाय ना मदाय ना मंडनाय ना विभूषणाय. म्हणजे ह्या भिक्षेचा जो वापर आहे तो खेळासाठी नाही. दवाय म्हणजे स्पोर्ट्ससाठी, ना मदाया म्हणजे दाखवण्यासाठी, मंडनाय म्हणजे अलंकारासाठी नाही, किंवा विभूषणाय म्हणजे शोभेसाठी नाही. तर खेळासाठी नाही म्हणजे आपण पाहतो की बऱ्याचदा अन्न ग्रहण करत असताना आपण चॅलेंज करतो की तुम्ही मी इतकं हे खाऊ शकतो, किंवा इतके गुलाबजाम मी खाऊ शकतो, इतकं हे करू शकतो. तर अशा प्रकारे अ, खेळासाठी नाही, तर फक्त आपण शरीराच्या देखभालीसाठी अ, हे अन्न ग्रहण करत आहोत. ना मदाय म्हणजे दाखवण्यासाठी नाही. ना मंडनाय म्हणजे अलंकारासाठी नाही, म्हणजे मला प्रोटीन्स मिळावे, मला हे मिळावं, माझे शरीराचे असे आकर्षकपणे व्हावं, तर अशा प्रकारे नाही, फक्त त्याच्या पोषणासाठी. आणि विभूषणाय म्हणजे शोभेसाठी पण नाही, म्हणजे मी गोरा होईन, मी उंच होईन, अशा प्रकारे नाही. यदा इवस्य कायस्य तिथ्या यापनाय. परंतु फक्त या शरीराची देखभाल करण्यासाठी आणि शरीर पुढे चालू ठेवण्यासाठी, फक्त एवढाच या पिंडपाताचा उद्देश आहे. विहिंसू परतीया ब्रह्मचर्यानुगहाय. म्हणजे विहिंसू परतीया म्हणजे चीड येणे रोखण्यासाठी, किंवा ब्रह्मचर्यानुगहाय म्हणजे जे आपण करत आहोत ब्रह्मचर्याचं पालन, म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये जे आपलं मार्गक्रमण काल करत आहे त्याच्यासाठी मदत करण्यासाठी. आता ही चीड रोखण्यासाठी म्हणजे पुढच्या ओळीमध्ये त्याचा आपल्याला लक्षात आहे. इति पुराणंच वेदना पटिहंकामी. कुठल्याही जुन्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी, म्हणजे जेव्हा आपल्याला वेदना उत्पन्न होतात तेव्हा आपल्यामध्ये चीड उत्पन्न होत असते. मग ती रोखण्यासाठी म्हणजे विहंसू परतिया, म्हणजे जे वेदना, जुन्या वेदना आहेत त्यांनी जे आपल्याला चीड उत्पन्न होते ती रोखण्यासाठी, आणि नवीन वेदना पुढे म्हणजे नवंच वेदनांच उपदेशामी. आणि कुठलीही नवीन वेदना म्हणजे भूक आपल्यामध्ये उत्पन्न होणार नाही. यात्राचे मे भविष्यती अनवजातचे फासू विहारच इति. आणि माझ्यासाठी हा आधार असेल. अनवजाती म्हणजे निर्दोष आधार असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कसलाही कलंक नाही. आणि मग फासू विहार म्हणजे माझं जे पुढचं जे आहे ते रिलॅक्स मध्ये असेल, आरामात असेल. यानंतरच्या जे ओळी आहेत, यथा पच्चय पवत्तमान धातू मत्ताय एव एतम. म्हणजे हे फक्त धातुमत्ताया म्हणजे घटक आहेत, आणि जे परिस्थितीमुळे चालू राहतात. यदा इदय पिंडपात तदभिंजको पुग्गला. असं हे भिक्षा आणि अन्न आहे, तो त्या व्यक्ती त्याचा वापर करत आहे. धातो मत्तको निश्चितो निर्जीवो शून्यो. आणि हे घटक निराधार आहेत, निर्जीव आहे, शून्य आहेत. सभो पणाय पिंडपातो अजिगुच्छनीय. यापैकी कुठलंही अन्न घृणास्पद नसावं. इमपुती पुतिकाय पत्त अतिवीय जिगुच्छिय जयती. आणि या घाणेरड्या शरीराला स्पर्श केल्यावर
ते अत्यंत घृणास्पद होतं. तर अशा प्रकारे आपल्याला फक्त सध्या तरी आपण यात्रा च मे भविष्यती अनवज्जात फासु विहारी इथे इथपर्यंत आपण जरी रोज म्हटलं तर ते योग्य आहे. कारण पुढचं जे आहे ते घटक म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष आपण विपश्यना करू तेव्हा त्याचा आपल्याला प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. कशा प्रकारे अन्न ग्रहण केल्यावरती जे धातू आहेत ते धातू आपल्या शरीरामध्ये मिक्स होतात. तर अशा प्रकारे प्रत्येक भोजनापूर्वी इवन पाणी पिताना देखील भिक्खू अशा प्रकारे अ, या गाथेचा उपयोग करत असतात. ही गाथा म्हणणं म्हणजे अ, सती राहणं. सती राहणं म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्या अन्न आपण कुठल्याही प्रकारे अलंकारासाठी नाही, शोभेसाठी नाही, खेळासाठी नाही, तर फक्त ही जी शरीराची स्थिती आहे ती चालू राहण्यासाठी आणि पुढचं आपल्या ज्या भुकेच्या वेदना असतात, जुनी भुकेची वेदना संपण्यासाठी, नवीन वेदना उत्पन्न होऊ नये यासाठी ह्या अन्नाचं सेवन केलं जात आहे. तर अशा प्रकारे आपण देखील हे भिक्खूंचे जे विनय आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये अनुकरण करू शकतो आणि अनुकरण केल्यावरती त्याचा निश्चितच लाभ होत असतो. तर एखाद्या शीटवरती आपण हे लिहून ठेवू शकतो आणि प्रत्येक जेवणापूर्वी आपण ते अ, वाचायचं आहे. आपण वाचून वाचून आपल्याला ते पाठ होणार आहे आणि मग प्रत्येक अन्नग्रहणाच्या आधी, जेवणाआधी हे म्हणायचं आहे आणि म्हणून झाल्यावरती नंतर अन्न सेवन करायचं. तर अशा प्रकारे आपली जी योनिसो मनसिकार आपण याच्यामध्ये विकसित करत आहे. जेव्हा आपण नेहमी प्रमाणे अन्न सेवनासाठी किंवा जेवण्यासाठी बसू तर आपण पहिलं जे आपलं असेल तर आपल्या ताटामध्ये काय आहे याच्याकडे आपलं लक्ष जातं आणि त्याच्याकडे लक्ष जाऊन आपण लगेचच त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. जर आपल्या आवडीचं असेल तर आपल्याला आपण त्याचा आनंद घेत असतो आणि जर आपल्याला आवडीचा पदार्थ नसेल तर मग आपण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो आणि अनिच्छेने आपण ते ग्रहण करत असतो. तर हे थांबवण्यासाठी ही गाथा खूप महत्वाची आहे, खूप आवश्यक आहे. अ, जो हा जो अन्न आहे किंवा आपल्याला जे लागणारा आहार आहे हा एक फार मोठा फॅक्टर आहे जो आपल्या जीवनाला प्रभावित करत असतो. आपण पाहतो की आपला बराचसा वेळ हा भोजन गोळा करण्यासाठी किंवा अन्न जमवण्यासाठी आणि अन्न सेवन करण्यासाठी जात असतो. आपला जर मुख्य उद्देश आपल्या जीवनाचा आपण पाहिला तर फक्त अन्न गोळा करणे. अन्न गोळा करण्यासाठी जे काही करणं म्हणजे आपण नोकरी करत आहोत, धंदा करत आहोत, ते सर्व आपण अन्न प्राप्त करण्यासाठी करत आहोत. तर हा एक मूळ उद्देश जे जे लोक धम्मामध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी हा एक मूळ उद्देश आहे. आपल्याला माहिती आहे की आपला जीवनाचा मूळ उद्देश हा नाही आहे, इतर काहीतरी आहे ज्याच्यावरती आपलं मार्गक्रमण चालू आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्या जीवनाचा मूळ उद्देश अन्न गोळा करणं आहे आणि मग आपल्या जो संपूर्ण लक्ष आहे ते अ, अन्नावरती असतं आणि मग आपल्या ज्या अ, सवयी झालेल्या आहेत, आवडणारे पदार्थ, न आवडणारे पदार्थ आणि मग त्या अनुषंगानेच आपल्या सर्व गोष्टी आपले जे संस्कार आहेत आपल्यामध्ये उत्पन्न होत असतात.
तर जेव्हा आपण सती राहून अन्नभक्षण करू तर हे संखार आपण अ, उत्पन्न करणार नाही आणि आपोआपच आधीचे जे संखार आहेत ते देखील दूर होत असतात. तर म्हणूनच हे हा हा खूप चांगली प्रॅक्टिस आहे. ही सर्वांनी करणं आवश्यक आहे. अ, अ, बरेच असे आपल्याकडे अ, आपल्याला माहिती आहे अशा गोष्टी घडलेल्या आहेत की अ, लोक एका देशातून दुसऱ्या देशात गेलेले आहेत ध्यानासाठी किंवा त्या विहारामध्ये राहण्यासाठी. परंतु तिथलं जे भोजन आहे, तिथलं जे अन्न आहे, तिथे बनवण्याची पद्धती आहे, ते आपल्यापेक्षा वेगळं असल्यामुळे, तिथली जी चव आहे ती वेगळी असल्यामुळे बरेचसे भिक्खू देखील ती गोष्ट त्याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकत नाही आणि मग त्याच्यासाठी ते विहार सोडतात किंवा तो देश सोडतात किंवा इवन ते भिक्खू बनणं देखील त्याग करतात. कारण त्या गोष्टीशी ते जुळवून घेऊ शकत नाही. आपण देखील पाहतो की आपण आधी 10 दिवसाच्या शिबिरामध्ये जायचो. तिथे देखील बराच लोक जे आहेत ते अन्नाची जे तिथे बनवलं जायचं त्याच्यामध्ये कांदा लसूण असत नाही. त्यामुळे त्यांना त्याची चव आवडत नाही आणि मग ते त्यामुळे देखील बरेच लोक 2-3 दिवसामध्येच तो कोर्स सोडून जात असतात. तर हा अन्न हा एक फार मोठा प्रभावी घटक आहे जो आपल्या जीवनाला प्रभावित करत असतात. अ, जे ज्याला खाण्याची हौस असते, वेगवेगळे पदार्थ चाखण्याची हौस असते, त्यांच्यासाठी धम्म पालन करणं खूप अवघड होऊन जातं. कारण ते देखील जेव्हा जेव्हा त्यांना मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल तेव्हा ते त्या म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे विचार आलेले आहेत की हे आपण पदार्थ खाऊया, हा पदार्थ आपण चाखूया आणि मग ते त्या पदार्थाकडे आकर्षित होत असतात आणि ते पदार्थ ते खात असतात. पदार्थ खाणं चुकीचं नाहीये, परंतु जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते, आपल्यामध्ये काम उत्पन्न होतो आणि जेव्हा आपण त्याच्यावरती ऍक्शन घेत असतो, कृती करत असतो, मग आपण नकळतपणे ची जी आपली सवय आहे ती वाढवत असतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे आणि आपण जे ग्रहण करत आहोत ते आवश्यकतेपेक्षा जास्त ग्रहण करत असतो. मग ते जास्त ग्रहण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये मद उत्पन्न होतं, आळस उत्पन्न होतं. मग आळस उत्पन्न झाल्याने आपण जे ध्यान आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी अ, ह्या अन्नामुळे किंवा आपली जी आसक्ती असते अन्नाच्या प्रती त्याच्यामुळे आपल्यामध्ये होत असते. म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारे सराव करू, प्रॅक्टिस करू, खाण्याच्या पूर्वी जेव्हा आपण ही गाथा म्हणू, तर आपोआपच आपल्या जे अन्नाच्या प्रती जे आपलं आकर्षण आहे ते हळूहळू कमी होईल आणि ज्याप्रमाणे पिंडपात म्हटलेलं आहे, पिंड म्हणजे भाताचा गोळा. भाताला कसलाही चव नसते. भाताची चव म्हणजे फ्लॅट स्टार्च, भातामध्ये स्टार्च असतो, त्याला कसलीही चव नसते. तर अशा प्रकारची चव जेव्हा आपण अन्न ग्रहण करू, फ्लॅट, त्याच्यामध्ये गोड नाही, तिखट नाही, स्वादिष्ट नाही, बेचव नाही, कसल्याही प्रकारची चव त्याच्यामध्ये आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्यामध्ये योनिसो मनसकार शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, दोन्ही दृष्ट्या उत्पन्न होतं आणि त्यावेळीच खऱ्या अर्थानं तो पिंडपात होत असतो. तर ही जी भाताची जी खरी चव आहे म्हणजे फ्लॅट, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये चव नाही, अशा प्रकारची अ, चव आपल्यामध्ये डेव्हलप करणे, विकसित करणे, अ, हा या जो पिंडपात गाथा आहे त्याचा मूळ उद्देश आहे. आणि म्हणूनच सर्व अ, साधकांनी हे हे जे
पद्धत आहे, ही पद्धत अवलंब करणं खूप चांगलं आहे, खूप इतवा आपल्यासाठी लाभकारक आहे. आणि अ, त्यांनी खरंच जे आपली आकर्षण असतं अ, ते आपण अन्नाप्रतीचं आकर्षण कमी होत असतं. तर जेवढे विषय आहेत जे आपल्याला आकर्षित करत असतात, एक एक विषय आपल्याला कट करत जायचंय. जेवढे आपले अ, अ, जेवढं आपण कट कट करत जाऊ तेवढी आपली सती अ, आपल्यामध्ये विकसित होईल. सतीमुळे समाधी विकसित होईल. समाधीमुळे आपोआपच आपलं योनिस्व मनसिकार देखील विकसित होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांमध्ये अ, जो स्वतःपत्ती घटक आहे योनिस्व मनसिकार हा विकसित हो, तो इतका विकसित हो की आपण सर्व स्वतःपत्ती वाल्या पदाला प्राप्त हो. आणि त्यानंतर जे आपलं अंतिम ध्येय आहे म्हणजे निब्बाण, ते देखील आपण प्राप्त करू अशी सदिच्छा व्यक्त करून आजचा जो विषय आहे तो इथंच संपत आहे. साधू साधू साधू.